नमस्कार. आज खास व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कोणीतरी म्हटलं आहे की जो थांबला जो संपला. काही दिवस झाले आहेत MPSCमध्ये अनेक सल्ले बघतोय मी. विदर्भियन भाषा, वराडी भाषा, अनेक सल्ले बघायला मिळतात आहे ना. तर त्या अनुषंगाने आणि कुणीतरी म्हटलं आहे की चार्ल्स डार्विन यांचा सिद्धांत सांगितला. मी ठरवलं, आपणही ठरवलं की आपणही या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधावा आहे ना. तर खास कारण आहे, आज इतक्या साऱ्या परिस्थितीमध्ये गुंतलो असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोचायला वेळ लागला. पण आपणही आहे याची चुणूक आणि माहिती, त्यासोबतच आजचा तुम्हाला विषय सांगतो. आजचा विषय आहे बदलते शिक्षक, शिक्षणाची दिशा. आणि शिक्षक सर्वात महत्त्वाचे, कारण काय म्हटलं आपण, गुरुजी मास्तर. काय म्हटलं? गुरुजी मास्तर. खूप ऐकायला येतं तुम्हाला गुरुजी मास्तर हा शब्द आहे ना. आणि त्यातच मग विद्यार्थी दशा, बदलती विद्यार्थी दशा. मग काय होतं? पहिले खतखत होत नाही, पहिले फसगत होतं, मग खतखत होतं आणि मग बदबद होतं. आणि याच विषयावरती आपण आज बोलणार आहेत. ज्या विषयाला आपण हास्याच्या रूपात घेतो, ज्या विषयाला आपण आपली वराडी म्हणून मिरवतोय, तो विषय घेतोय. तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला काही गवसलं तर सांगा. लाईक डिसलाईक तुम्हाला जे वाटते ते करा. पण एक खदखदणारा शिक्षक, मी खदखदणारा म्हटलं आहे ना, तुम्ही खदखदणारे विद्यार्थी आहात, आता उत्स्फूर्त आहात आहे ना. तर एक शिक्षकाची तर फार दयनीय अवस्था झाली आहे, त्या संदर्भात सुद्धा बोलणार आहेत है ना. म्हणून सगळ्यांनी माझी विनंती आहे की आज पहिल्यांदा काही कारणास्तव यूट्यूबवरती यावं लागलं आणि इथूनच आपली सुरुवात आहे. हा पहिला आपला व्हिडिओ असणार आहे, नक्की बघा. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, शंभूराजे यांना मानाचा मुजरा करतो. तसेच समाजातील थोर समाजसुधारक, मी म्हटलं थोर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, तर आज तयागत होऊन गेलेले, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना परिचित असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सर यांना मी चेतन महादेवराव ठाकरे कोटी कोटी प्रणाम करतो. आणि तुमच्या सर्वांचे मिंग्लिश मंत्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. मिंग्लिश मंत्रा आज पहिल्यांदा आपल्या यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा हा व्हिडिओ घेऊन येत आहे. त्याचं कारणही अतिशय खास आहे. फसगत, खदखद आणि बदबद आहे ना, हे कारण असणार आहे मित्रांनो आहे ना. तर त्यानंतर पिकलेला MPSCचा हसा, या सगळ्या कारणासोबत येतो. मी ज्यांची नावं घेतलीत ती खऱ्या अर्थानं शिक्षक होती. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा कुठले होते आहे ना, ते सुद्धा शिक्षक होते खऱ्या अर्थाने. ज्यांनी समाज प्रबोधन केलं. आणि शिक्षकाचं बोलायचं सोडूनच द्या. हे बघा, कितीतरी दिवसापासून पायपीट करतोय शासनाकडे की विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षा संदर्भात अनेक संभ्रम आहे. MPSC ज्या परीक्षा घेणार आहेत त्या संदर्भात अनेक समस्या आहेत. त्या समस्या समजावण्यासाठी थोडं विद्यार्थ्यांना भेटता यावं, एवढी संधी द्यावी असं नमूद केलेलं आहे. शिक्षक संघटना तयार झाली आहेत. स्पर्धा परीक्षेचे शिक्षकांनी शिक्षक संघटना निर्माण केली आहेत. त्यातही फार दयनीय अवस्था आहे.
तसं शिक्षक राहिलाच कुठे म्हणा. 4G आणि 5Gच्या जगात गुरुजी आला आणि गुरुजीचा आता मास्तर झाला. काही दिवसानं मास्तरड्या होईल, मास्तरड्या आहे ना. तो मी शिक्षक नव्हे, मी प्राध्यापक शिक्षक चेतन ठाकरे. माझं पहिलं वयलं ही अकॅडमी मी तुम्हाला सांगितलं वर्धा येथे आहे ना. वर्धेची वेगळी ओळख नाही आहे, खदखदमुळे वर्धेची ओळख नाही आहे, तर वर्धेची ओळख गांधीजी बजाज यांची विचारधारा, गांधीजी बजाज यांची विचारधारा, विनोबा भावे यांचे ग्रंथभांडार. मी काय म्हटलं? गांधीजी बजाज यांची विचारधारा, विनोबा यांचे ग्रंथभांडार, तसेच आष्टी येथील शहीद स्मारक, विश्व हिंदी विद्यालय, अशा अनेक गोष्टीमुळे वर्धा आधीच नावाजलेला आहे. तुम्हाला आम्हाला माहीतसुद्धा नाही. आणि मी का म्हटलं, यासोबत खारीचा वाटा उचलतो. माझं पहिलं पुस्तक हे वर्धा जिल्ह्यावरती होतं है ना. वर्धा जिल्ह्यावरती पहिलं पुस्तक होतं, ज्यामध्ये कुठलीही माहिती कॉपी पेस्ट नाही. एमगिरीसारखी कौशल्यपूर्ण योजना राबवणारी संस्था इथे आहे, जे महात्मा गांधीचं स्वप्न होतं खेड्याकडे चला. आता मी महात्मा गांधी असं म्हटलं तर मतं विभागू नका, कारण मी जे वाचलं आहे ते कदाचित जे लोक UPSC MPSC करत असेल त्यांनीसुद्धा वाचले होतील की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक मतभेद होती, पण राष्ट्राच्या अखंडत्वासाठी एकात्मतेसाठी एकत्र आली आणि राज्यघटनेची निर्मिती झाली आहे ना. म्हणून म्हटलं तुम्हाला की शिक्षकाची फार दयनीय अवस्था झाली. शिक्षक म्हणजे पहिले शिक्षकाला असं मत होतं की शिक्षक म्हणजे अतिशय शिकलेला, अनेक पुस्तकं वाचलेला, सुजाण असा शिक्षक होता. पण तो शिक्षक राहिलाच नाही. मुळात राहिला का? नाही राहिला. नंतर गुरुजी झाला. आणि जे लोक म्हणतात मास्तर म्हणतात ना, मास्तर हा का वराडी आणि विदर्भ भाषेतला शब्द आहे का? नाही. मराठीतही नाही, संस्कृतमध्येही नाही. मास्तर हे अपभ्रंश आहे मास्टरचं. इंग्लिशमधल्या मास्टरचं मास्तर झालं. मग मास्टर कुठे कुठे दिसतो तुम्हाला? सिनेमात सुद्धा असतो. फाईट मास्टर, टेलर मास्टर, पोस्ट मास्टर. आणि तुम्ही आता तर तुम्ही मास्टरला आता मास्तर म्हणू शकत नाही. आता मास्टरला मास्टर माइंड म्हणावं लागतं, कारण सगळं करूनही नाव न येऊ देणारा, एडा बडून पेढा खाणारा मास्टर माइंड म्हणावं लागेल. हो, लिहा. तुम्ही म्हणत असाल का सांगत आहे? उद्विग्न आहे, कारण मी बघताना ऐकलं की मी ते बघत असताना वर्धेतच आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, वर्धेची वेगळी ओळख आता करायला नको. खदखद, आणि त्यातही वराडी आमची भाषा म्हणून जे आमची भाषा आमची ओळख आहे ती म्हणून उद्धटपणे जे म्हणतात ना की आमची भाषा आहे ना, हीच आमची ओळख आहे, तुम्हाला पटत असेल तर बघा, नसेल पटल तर नका बघू. अरे शिक्षक आहात, अरे सॉरी, तुम्ही तर मास्तर आहात. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जर सोशल मीडिया, समाज माध्यम असं म्हणतो आपण शुद्ध भाषेत, समाज माध्यम म्हणजे जी समाजात उभी असतात, जी समाजात दिसतात, जी समाजात वावरतात, ती माध्यमं आहेत ही. आणि तुम्ही खुलेआम त्यावरती टाकता, आणि जर कोणी तुमची आलोचना केली तर तुम्ही म्हणता बघायचं असेल तर बघा, नाहीतर नका बघू, हीच आमची ओळख आहे.
वऱ्हाडी आहे, विदर्भ शैली आहे. ही विदर्भ शैली आहे. ही जर विदर्भ शैली आहे तर मग डॉक्टर विठ्ठल वाघ कोण आहे? तुम्हाला माहितीही नसेल, मी तर हे आज नाव घेतलं. मग संत गाडगेबाबा कोण आहे? मग संत तुकडोजी महाराज कोण आहेत? ज्योतिबा सावित्री या कोण आहेत? आता ते जाऊ द्या, तुम्ही म्हणाल त्या विदर्भातल्या होत्या का? मग आपण बोलूयात ना, विदर्भातली तुम्हाला इतका अभिमान आहे जर विदर्भीय आणि वऱ्हाडी भाषेचा. आता तुम्ही म्हणाल मी पण विदर्भाचाच, वर्धा माझी कर्मभूमी आहे, पण मला अभिमान स्वाभिमान दोन्ही असला तरी घमंड मात्र नाही आहे. घमंड जर असला तर घमंड असल्यामुळे आपण दुसऱ्या भाषा किंवा प्रमाण मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतो आणि त्याची अडचण निर्माण होते. म्हणून आपण मराठी व्याकरणाचे क्लास लावतो, है ना. तुम्हाला असायला पाहिजे ना, स्वाभिमान अभिमान असायला पाहिजे, पण घमंड नसायला पाहिजे. घमंड नको. आणि घमंड असला की मग आपण इतरांना मग आपण कमी समजायला लागतो. आणि ही तर मग अशी गोष्ट झाली की आपण रस्त्यावरती दुकान टाकायचं, म्हणजे मार्केटमध्ये बाजारामध्ये दुकान टाकायचं आणि म्हणायचं की, म्हणजे उदाहरण समजा की चपलेचं दुकान टाकायचं आणि म्हणायचं की एखादा गिराईक बघत चालला तर त्याला म्हणायचं घ्यायचं असेल तरच बघ, नाही तर होय निघ तिकडे. अरे ही कुठली भाषा आहे? समाज माध्यम इतकं कुठे कधी बदलायला लागलं? आजच मी ऐकलं का JEEचा रिझल्ट लागला आणि तो ज्याने देशात टॉप केलं त्यांनी समाज माध्यमापासून स्वतःला खूप लांब ठेवलं. मग सांगा की जर तुम्हाला आठवत असेल, है ना, तुम्हाला जर वाटत असेल की आपली वऱ्हाडी विदर्भीय भाषा आहे ना, याचा खूप पोकळ अभिमान वाटतोय. पोकळ का पोकळ वाटतोय सांगा? किती ग्रंथ संपदा निर्माण केल्यात तुम्ही? किती विदर्भीयन भाषेवरती ग्रंथ लिहिलेत? किती साहित्य, किती कविता लिहिल्यात? मग विदर्भ भाषेचं वाङ्मय का नाही लिहिलं तुम्ही? वऱ्हाडी भाषेचं वाङ्मय पण लिहायला हवं होतं ना तुम्ही, आहे ना. तुम्हाला हे सुद्धा नाही माहीत की डॉक्टर विठ्ठल वाघ कोण आहेत? डॉक्टर रावसाहेब काळे कोण आहेत? बोरकर, केचे ही लोक कोण आहेत? ही आजची लोक आहे, जिवंत आहे. डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी 30 वर्षापासून वऱ्हाडी भाषा आणि वैदर्भीय भाषेमध्ये लेखन केलं, शोध निबंध लिहिला, कविता केल्या. काही कविता इतक्या गाजल्या की मराठी चित्रपटातसुद्धा आल्या. काया मातीत मातीत तिफन चालत, अंगावर शहारे येणारे अशी कविता गाजली त्यांची. डॉक्टर रावसाहेब काळे कोण आहेत? कोण आहेत? मग विदर्भ म्हणता, तुम्हाला ही तरी लोक माहीत आहे का कोण आहेत ती? रावसाहेब काळे हे वऱ्हाडी भाषेत त्यांनी भुलाबाईची गीतं लिहिली. भुलाबाईची गीतं सगळीकडे फेमस आहेत, आहे ना, माहीत तुम्हाला. अडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता, भुलोजीला लेख झाला नाव ठेवा दत्ता. अरे तुमच्यासारखे वऱ्हाडी आणि विदर्भ भाषेचा पोकळ अभिमान आणि उद्धट वागणारे असते. आणि या भाषेचा जर तुम्हाला इतका, म्हणजे तुम्ही इतके बेभान असते तर तुम्ही या भुलाबाईच्या गीतेला तोडमोड केली असती आणि म्हटलं असतं अडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता पोट्टा, भुलेजीला लेख झाला नाव ठेवा MPSCचा काट्टा, आहे ना. तुम्ही तोडून टाकलं असतं. पण या लोकांनी मराठी भाषेची अंग आहेत. वऱ्हाडी जरी असली, विदर्भीन भाषा जरी असली तर मराठी भाषेचं अंग आहे. ते नुसतंच अंग नाही, तिची गरिमासुद्धा आहे.
माझा रोष तुम्हाला वाटत असेल की म्हणजे कुणी व्हिडिओ बनवत आहे, व्हायरल होत आहे, त्याच्यामुळे राग आला, त्याच्यामुळे नाही आला. खुशाल वाढावं. पण मी जेव्हा वाचतोय त्याच्यामध्ये पोकळ अभिमान, मग पोकळ अभिमान तर याच्या गाथा सांगा ना, आहे ना. मग तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की संत गाडगेबाबाचं चरित्र वाचा की थोडं. विदर्भातलेच होते. स्वच्छता आणि चरित्र याचं महत्त्व सांगितलं. शिक्षक, स्वच्छता आणि चरित्र याचं महत्त्व त्यांनी सांगितलं. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. आता असं म्हटलं तर तुम्हाला लगेच वाटेल, तुम्ही लगेच विभाजन कराल. अरे पण ऐकलं का मित्रांनो, जेव्हा संत गाडगेबाबा खऱ्या अर्थानं शिक्षक होते, आदर्श होते, आयडियल होते. संत गाडगेबाबा जेव्हा आजारी पडले तेव्हा त्यांच्या एका सहकार्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळवलं. तेव्हा ते कायदेमंत्री होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळी कामं सोडून संत गाडगेबाबांना भेटायला आले. त्या भेटीचं वर्णन ऐकाल तुम्ही तर तुम्हाला अद्भुत वाटेल. भेटायला आले आणि येताना आपल्यासोबत 2 घोंगड्या घेऊन आले. आपल्या त्या सहकार्यासोबत रुग्णालयात दाखल झाले. दाखल झाल्यानंतर कधीही कोणाकडे काहीही न घेणारे संत गाडगेबाबांनी त्या 2 घोंगड्या स्वीकारल्या आणि डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाले, ते तुम्ही इतक्या दूर का आलात, तुमचा एक एक मिनिट फार महत्त्वाचा आहे. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, बाबा माझं तर हा अधिकार काही 2-3 वर्षासाठी असेल, पण तुमचं जो मत आहे ते कायमचं आहे. आणि हे बोलून दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले, अश्रू उभे राहिले. कारण प्रसंग असा होता, कदाचित माहीत असावं एकमेकांना की ही त्यांची शेवटची भेट असावी. कोण होते संत गाडगेबाबा? विदर्भीयन होते. त्याचा अभिमान बाळगा, त्याच्या कथा ऐकवा, त्यांच्या कथा सांगा आपल्या मुलांना. कदाचित माणूस म्हणून घडेल. होती त्यांची भाषा वऱ्हाडी, होती बोली भाषा, पण कधीही त्याला व्यंगत्वेची म्हणजे वाईट गोष्टीची झालर नव्हती. म्हणजे वेगळे हातवारे आहे ना, म्हणजे विक्षिप्त हातवारे करून बोलणं, त्याची झालर नव्हती त्यांना. भाषा होती पण प्रेम होतं, माया होतं. ती आहे माझी वऱ्हाडी भाषा, ती आहे माझी विदर्भीयन भाषा, आणि तो आहे माझा खरा शिक्षक. आता तर शिक्षकाच्या भूमिकाच बदलल्या. जिल्हा परिषदेचा शिक्षक, खाजगी शिक्षक, सहयोगी शिक्षक, शिक्षक सेवक, आणि त्याच्यातही बाहेरचा तू नाही आमचा शिक्षक. शिक्षक राहिला कुठे? शिक्षक म्हणजे शहाणपण होतं. शिक्षक म्हणजे सदाचार होतं. शिक्षक म्हणजे सद्गुण होतं. शिक्षक म्हणजे अनेक मनांना प्रज्वलित करणारं दिव्यज्योती असं कार्य होतं. निखळ असं व्यक्तिमत्व होतं. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी म्हटलं ना की सगळ्यात महत्त्वाचा तुमचा प्रायमरी शिक्षक असतो, है ना. म्हणून मी तुमच्यासमोर दोन्ही भूमिका मांडल्या. सामाजिक दायित्व आणि भावनिक साध. सामाजिक दायित्व आणि भावनिक साध हे आजच्या घडीला शोभत नाही. आणि तेही समाज माध्यमावर म्हणायचं की सामाजिक दायित्व म्हणून मी काही कमाईचा 1% खर्च करतो, पण कोण सांगतं की माझी कमाई एवढी आहे म्हणून? मग खोटं नाही सामाजिक दायित्व. सामाजिक दायित्व त्यांचं होतं ज्यांनी अंगावर शेण दगडं खाल्लीत. आजच गेला ना, आहे ना.
शिक्षक दिन आत्ताच गेला नुकताच, मग त्याला मास्टर डे घोषित करायला पाहिजे किंवा मास्टर डे दिवस घोषित करायला पाहिजे. अरे जेव्हा सत्य तुमच्यापर्यंत येतं तेव्हा खोटं गाव भरून, मी तर ऐकलं देश विदेश 7 समुद्र पार फिरून आलं आहे. नवीनच गोष्ट ऐकली मी, है ना. माझा रोष नाही आहे विदर्भ वराठी भाषेतला, पण तिची गरिमा आहे, अभिमान आहे माझा वराठी भाषेतला. जशी तुम्हाला येते तशी मला पण येते, पण ती गोष्ट स्वच्छ आणि सुंदर शिक्षणासाठी लागू पडत नाही ना. मराठीचं अंग नाही ती. दर 12 कोसावर गेलं तर भाषा बदलते. अरे जर घमंड आला तर काय होईल. मी वर्ध्यासारख्या ठिकाणावरती तुम्हाला सांगितलं की वर्ध्यासारख्या ठिकाणावरती हे पुस्तक आहे, पहिलं पुष्प वाहिलं माझं लेखनातलं, वर्धा जिल्हा विशेष माझी कार्यभूमी आहे म्हणून मी पहिलं पुष्प वाहिलं आहे ना. आणि तेही कुठलंही दाम किंवा कुठलाही पैसा, कुठलाही रॉयल्टी, कुठलाही कॉन्ट्रॅक्ट न करता. म्हणजे मी सामाजिक कार्य केलं का, माझा उद्देश आहे. मी त्याला एवढंच म्हटलं की फक्त माझ्या मिंग्लिश मंत्रा, मिंग्लिशचा अर्थ काय होतो, मराठी प्लस इंग्लिश म्हणजे मिंग्लिश. मी आणि मला वाटणारी इंग्लिशची भीती म्हणजे मिंग्लिश. आणि इंग्लिश आणि हिंदीमधल्या सगळ्या संकल्पना स्पर्धा परीक्षेतील बरं शुद्ध मराठी भाषेत समजावून सांगतो. शुद्ध मराठी भाषा, कारण पेपरला मी नाही ऐकलं कधी कुठं चालला बे या वाक्याचं खालीलपैकी काळ ओळखा. कुठे जातो त्याचा काळ मात्र नक्की विचारला आहे ना. मग मी सामाजिक दायित्व, मी त्याला म्हटलं फक्त की दोन फक्त इथे एक पेजवरती ॲडव्हर्टाईज करायचा. म्हणजेच काय, इतकं सामाजिक दायित्व आणि समाजकार्य करण्यासाठी खूप मोठं बलिदान करावं लागतं, त्याग करावा लागतो है ना. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी आपल्याला जे एक्सेल गोष्टीसाठी म्हणजे उच्च गोष्टीसाठी भांडत होते, ज्यासाठी म्हणजे जे तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे तुमच्या भाषेत, जर तुम्ही UPSC IAS किंवा म्हणजे UPSCमध्ये IPS होण्यासाठी प्रयत्न करताय आणि फेल झाला तर त्यांच्या चरित्र किंवा त्यांच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला सांगितल्या. आणि ज्याला UPSC माहीतच नाही आणि जो PSIमध्ये पळून दमला, त्याच्या गोष्टी ऐकायसाठी हजारोच्या संख्येनं. का, कारण भाषेला व्यंगत्वाची जोड आहे म्हणून. अरे मी इतकं का म्हणतो तुम्हाला, इतकं आज का म्हणतो, शिक्षक राहिला कुठे, शिक्षकाला त्या विद्यार्थ्याबद्दल तळमळ कुठे राहिली. बघा अनेक इतकं जाऊन शासन दरबारी वारंवार गेलो, हे बघा शासन दरबारी वारंवार गेलो, इथे मागण्या कुठल्या आहे का, विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम आणि जे मानसिक खच्चीकरण यावेळेस होत आहे की पेपर होणार नाही होणार, हे आजपासून नाही, आता तर पेपर डिक्लेअर झालेत आहे ना. यासाठी धडपड 4-4 आणि 5-5 तास 2-2 वेळेस उभं राहावं लागत आहे, विनंती करावी लागत आहे. आणि आजपासून क्लास आहे का, आजपासून इंग्लिश मंत्रा अकॅडमी नाही आहे. आजपासनं जवळपास 1000 विद्यार्थ्यांसमोर, 1000च म्हटलं मी, लाख नाही म्हटलं, 1000 विद्यार्थी घडवले असं सुद्धा नाही म्हटलं, 1000 विद्यार्थ्यापर्यंत मार्गदर्शन केलं. परीक्षा काय असतं, वय वेळ पैसा याच्या गणितमध्ये कसं बसवायचं तुम्हीही सांगा. तुम्हाला जर वाटलं पालक आणि पाल्य यांना समुपदेशन असायला हवं आहे ना, ते कार्य केलं. पण न डगमगता न बोलता, याचा उद्देश सामाजिक कार्य. अरे माझ्या वडिलांनी शिकवलं, स्वार्थ प्लस परमार्थ इक्वल टू यश. हे आता हे समजणारच नाही. मग त्याच्यासाठी हे का नाही समजणार. अरे जर तुम्ही असं म्हटलं असतं, म्हणून आजपर्यंत आपल्याला शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी तेव्हा लिहिलं त्यांनी. तुम्ही बघा महात्मा फुलेंचं,
तेव्हा एवढं सुंदर लिखाण केलं त्यांनी, ते नाही समजत आपल्याला, कारण आपण चाकोरीबद्ध आयुष्य जगतोय आहे ना. आणि वर्धेत तर सोडाच, वर्धेत MPSCच्या नावाखाली, UPSCच्या नावाखाली पोलीस भरती आणि याचे क्लास बदलवलं आपण 2.5 वर्षापासून. प्युअरली कार्य केलं MPSCचे विद्यार्थी घडवण्यासाठी. अचानकपणे इथं आपलं इंग्लिश मंत्र हे नाव आणि अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी सुद्धा ॲज अ फ्रीलान्सर म्हणून शिकवतो आहे ना. तर अचानकपणे सेमिनार देताना काही विद्यार्थी आले. मी इथे स्वतः असे शिक्षक बघितले, हे इथले वर्धेतले विद्यार्थी काय PSI STI होणार इथपासून सुरुवात बघितली. MPSCच्या नावाखाली असणारी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक याची गर्दी होती. आणि तुम्ही बघा की जर कुणी म्हणत असेल की हजारो विद्यार्थी घडवले, अरे 2013मध्ये क्लास टाकला, क्लास ओपन केला, 2014मध्ये सरकारी बदलली, नंतर प्रवास सुरू झाला, 1000 जागा येत नाही आहे व्यवस्थित, मग हजारो विद्यार्थी लागले कसे? अशी अनेक बाबी आहेत. तुम्ही लक्ष, तुम्हाला जे आवडतं ना ते तुमच्या समोर वाढल्या जात आहे. जे सत्य आहे ना ते कुठेतरी खितपत पडलेलं आहे, धुळखात. ही शिक्षणाची अवस्था आहे. शिक्षण वाईट नाही आहे, शिक्षण वाईट नाही आहे मुद्दामूळ. ना शिक्षण वाईट आहे, ना ते समाजसुधारक ज्यांनी आपल्याला चांगलं शिकवलं ते सुद्धा वाईट नाही आहे. मग वाईट कोण आहे? ते शिक्षक ज्यांची भूमिका बदलली, ज्यांनी संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, APJ अब्दुल कलाम सर यांचा आदर्श वाचला आणि तसाच ठेवला. मला आठवत नाही, 2 ओळी सांगतो तुम्हाला. म्हणजे मी भीमराव पांचाळ इथे वर्धेमध्ये इतके सुंदर सुंदर प्रोग्राम होतात, कधी कुणी बघितले? अनुप कुमार म्हणून जिल्हाधिकारी होते, तेव्हा भीमराव पांचाळचा अचानक सहज जाता जाता कानावरती शब्द पडले आणि मग ते शब्द इतके रुतले. आजपासून कितीतरी वर्ष आधी म्हणतोय, म्हणजे 5-6 वर्ष आधीची गोष्ट आहे, 5-6 वर्ष आधीची गोष्ट आहे ना. ते शब्द अचानक कानावर पडले आणि स्तब्ध होऊन ऐकायला बसावंसं वाटलं. आणि तेव्हा ते शब्द आले कानावरती. मग त्याच्यात थोडा बदल करून मी तुम्हाला, पुस्तकातून ऐकलेली वाचलेली माणसे, पुस्तकातून ऐकलेली वाचलेली माणसे गेली कुठे? रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, पुस्तकावरती आता पुस्तकाला भावलेली माणसे गेली कुठे? अंदाज आरशाचा वा. बघा, जे पुस्तकात वाचली ज्योतिबा, आंबेडकर, आता एकेरी म्हटलं म्हणून म्हणू नका, माझ्या हृदयात स्थान आहे त्यांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवराय, ही आपली आदर्श आहेत मित्रांनो. बघ, शिक्षक असो, विद्यार्थी असो, अरे युनेस्कोसुद्धा म्हणतं की शिक्षकाच्या कौशल्यावर, त्यांच्या विकासावर भर द्या, त्यासाठी परिषदा भरवते. अरे युनेस्कोमुळेच शिक्षणासाठी कोठारी आयोग नेमण्यात आला. युनेस्कोनी म्हटल्यामुळेच आपण शिक्षक दिन साजरा करतो. आणि त्यांचं युनेस्कोचं मत होतं, काय मत होतं युनेस्कोचं? का चांगल्या विद्यार्थ्यातूनच शिक्षक घडतात, म्हणून शिक्षणावरती भर द्यायला हवा. मग शिक्षण वाईट आहे का? नाही. आम्ही विद्यार्थी वाईट आहोत का? तुमच्यावर मुळीच म्हणजे आरोप नाही आहे मित्रांनो, ना तुम्हाला तुमच्या बाजूनी काहीही नाही, पण खंत आहे. आता तुम्ही म्हणाल, याच्यातले काही लोक म्हणाल, सर TV चॅनल्सवरती आलं, याच्यावर आलं, सगळीकडे न्यूज फैलली, व्हायरल झालं, 7 समुद्रापार गेलं. खोटं तसंच असतं मित्रांनो. 7 समुद्रापार काय, पूर्ण जगभर फिरून येतं खोटं. आणि जेव्हा, म्हणजे तुम्ही विचार करा, या लोकांनी जेव्हा खऱ्या अर्थानं शैक्षणिक प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला होता, तर तो एक
प्रकाशाचा किरण उजडे येईपर्यंत आपल्यापर्यंत 150 वर्ष गेलीत. इतकं अंधारमय होतं. अरे शिक्षण जादूचा दिवा आहे. चांगल्या सज्जन सद्गुणी माणसाच्या हातात लागला तर अनेक विद्यार्थी घडवतील आणि उडाणटप्पू पोराच्या हातात लागला तर शिक्षणाचं सोंग घेऊन न ऐकलेल्या विनाकारण कथा सांगत बसतील. काय आहे हे? जर असं असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या 2 व्यक्तीची कथा सांगतो. जर असं असेल तर 2 व्यक्तींची कथा तुम्हाला सांगतो आणि ती ऐका. दोन्हीही व्यक्तींचं नाव भरतच. एक भरत ज्यांनी अखंड अविरतपणे अनेक वर्ष अभ्यास केला. त्यांचं नाव म्हणजे भरत आंधळे सर, IRS भरत आंधळे सर. त्यांनी 5 लाख विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा मानस होता, मार्गदर्शन करण्याचा मानस होता. पण कधीही मला त्यांच्या भाषेमध्ये विभत्स विचित्रपणा नाही आढळला. ते बोलायचे ना त्यांच्या भाषेमध्ये. तुम्ही भरत आंधळेच्या छोट्या छोट्या क्लिप याच्या आधी ऐकल्या असेल. तुम्ही आत्ता ऐकताय PSIच्या पुण्यामध्ये गेलेल्याच्या आत्ता कथा ऐकत आहे त्या. ते काही एक्सेल नाही मित्रांनो, भरत आंधळे सरांनी केलेलं एक्सेल आहे. त्यांनी जी गोष्ट सांगितली ना त्याच्यावर तुम्ही इतकंच लक्षात ठेवलं असेल का एक व्यक्ती खेड्यापाड्यातून जाऊन IAS झाला. पण त्यांनी खूप कथा सांगितली त्यांची की कसं त्यांनी पहिले मराठी माध्यम होतं, मराठी माध्यम त्यांना मराठीचा अभ्यास करून त्याच्यातला वाचनातून म्हणजे वाचन करून करून ते टप्पे सुधरवा लागले. त्यांची भाषा मराठी नाही, मराठीच आहे. मग काय फरक होता लिहिण्यावरती? मग तुम्ही जर असं जर बोलत असेल ना, तुम्ही लिहा बरं, तुम्हाला मार्क्स पडतं का? किंवा इंटरव्ह्यूला जा, हे आपल्याला भाऊ जमत नाही, आपल्याला तर हेच भाषा आहे आपली. आणि तो व्यक्ती तुम्हाला UPSCचा किंवा कलेक्टरचा हाम्याडोम्या सांगतं. काय सांगतं? हाम्याडोम्या. अरे बाबा, स्वतः जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची ॲड करतो, तुम्ही कधी येऊन बघा, मी खोटं बोलत असेल तर, एखाद्या गोष्टीची ॲड करतो तेव्हा आपलं नॅशनल एम्बेलम असतं ना, नॅशनल सिम्बल सिंहाचं, ते त्यांनी त्याच्यावरती टाकलं ॲडव्हर्टाईजवरती. जो UPSC करतो ना, ज्याला सर्वोच्च ज्ञान असतं, त्याला माहीत असतं की देशाचा सिम्बल असं वापरू शकत नाही. GR आहे तसा, राजपात्रित अधिकारी किंवा सरकारच्या कामाधीन असलेले लोक वापरू शकतात, व्यक्तिगतरित्या ॲडव्हर्टाईज करायसाठी नाही वापरू शकत. माझं खोटं असेल एकही शब्द म्हणजे मला कुणाचा अपमान करायचा नाही आहे, कुणाचे पायसुद्धा खेचायचे नाही. लगेच नाही तर सुरू होऊन जाणार कमेंटमध्ये तुम्ही की झालं कोणी समोर जात राहिलं. अरे समोर जा ना, तुम्ही तुमच्या विदर्भीय विशिष्ट भाषा शैलीमुळे ओळखा. पण यार माझ्या विदर्भाच्या भाषेची काही गरिमा आहे, तिची काही मूल्य आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं माहीत आहे? मानवजातीचं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? मानवजातीचं अंतिम ध्येय बौद्धिक विकास असलं पाहिजे. शिक्षण कशासाठी घेतलं पाहिजे? बौद्धिक विकासासाठी घेतलं. तुम्ही आम्ही वाचत नाही म्हणून कोणीतरी उडाणटप्पू पोरगं मास्तराचं सोंग घेतं आणि आपल्या गावठी भाषेत सांगणं सुरू करतं. शिक्षणातला एक पाठ सोपा कुणीही सांगतं मित्रांनो, सोपं कोणीही उडत सांगतं, कठीण कोण सांगणार? मग जेव्हा तुम्ही येता म्हणजे अरे वा बढिया आहे बढिया. मी काल असे विद्यार्थी बघितले,
तुम्ही या विदर्भातल्या विद्यार्थ्यांची कमतरता काय असते? आपल्याला लोभ कशाचा असतो? आपल्याला खाण्याचा लोभ असतो, पिण्याचा लोभ असतो, राहण्याचा लोभ असतो, मित्राचा असतो, कपडे घालण्याचा लोभ असतो. बस, याच्या पलीकडे काहीच लोभ नाही राहत. हा मित्र माझा, ते मित्र माझे, हा क्लास चांगला, काहीच लोभ नाही. हा लीडर चांगला, तो लीडर चांगला, तो प्रतिनिधी चांगला. अरे म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं, आमच्यापेक्षा, या शिक्षकापेक्षा तर ते राजकीय नेते बरे. निवडणुका आल्या तर भांडतात आणि पुन्हा निवडणुका संपल्या तर एकाच गादीवर बसून जातात. पण शिक्षकांना हेच समजत नाही की आत्ताच्या कंडिशनला आपण एकमेकांचे सोबती आहोत. संघटना निर्माण केली ना, मग एकमेकांचे साथी आहोत आपण. जेव्हा हे होऊन जाईल तेव्हा आपण स्पर्धक असू. इतकं शुद्ध गणित आहे. मग ती भूमिका कुठे आहे? विद्यार्थ्यांचा विचार कुठे आहेत? की विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे आज. त्यांच्या प्रश्नांना बगल करून देण्यासाठी पायपीट करावी लागली तरी चालेल, पण याचना केल्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्ही कुठून आणले विविध मागण्या? मग या महत्त्वाच्या नाही आहेत का? असो, क्षमा असावी सर. शिक्षक वृंदांना माझी विनंती आहे. मी अनेक दिवसापासून हे बघत आहे मी की तिकडे काय झालं. म्हणजे विषय होता, तुम्ही बघा ना, म्हणून सांगितलं तुम्हाला. न्यूजपेपर तुम्ही म्हणाल टी व्ही चॅनल्सवरती आलं, न्यूजवर आलं. हा ठीक आहे ना सर, बरोबर आहे ना. आज काय चाललं आहे देशात? करोनाचा गंभीर विषय आहे. सुशांतवरती आला, सुशांतवरून कंगनावरती आला ना. कोणी दाखवली GDPची न्यूज? कोणी दाखवली आहे ना? ज्या कंपन्या विकत आहे त्या कोणी दाखवल्यात? नाही दाखवल्यात. तसंच गणित मला इथे सुद्धा वाटलं. अरे संभ्रम चालला आहे MPSCचा, अभ्यास करायचा MPSCचा, वळण लागलं, आलो खदखदवरती आणि पेपर आला आहे आता, तरी तेच चाललं आहे. जर एक तासाच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघा ना, 1 तासाच्या लेक्चरमध्ये वायफळ जर चर्चा होत असेल तर 15 मिनटं शिकवणं होतं. ही इथली कल्चर आहेत. हेच बदलवलं, आम्ही बदलवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज पहिल्यांदा यावं लागलं या माध्यमातून. अरे यूट्यूब, गुगल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करता येतं, बौद्धिक संपदा वाढवता येतं, पण मूल्य शिकवता येत नाही. कारण अशी मूल्य आज उतरत आहे शिक्षकांची. पण तरी पण हा एक प्रयत्न करत आहे. मला माहीत आहे की कमेंट पण येतील, चुकीच्या कमेंट येतील, डिसलाईक येतील, येऊ द्या. पण माझं कोणाबद्दलही राग नसून अशी भूमिका आली कुठून? पेपर आलेत ना. अशा विद्यार्थ्यांचा काय? वर्ध्यासारख्या भागामध्ये असे प्रॉपर विद्यार्थी जे खरंच खऱ्या अर्थाने UPSC राज्यसेवा करणारे अतिशय कमी विद्यार्थी मिळाले. मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीलाच, एक्साईज PSIचा रिझल्ट आला 1.5 महिन्यात. 8 विद्यार्थी आले फक्त. सेमिनार ऐकून का करायचं आहे, अनाधानाने आलं आणि तेच बांधलं मनाशी गाठ की इथं करून दाखवायचं, इथं नाही आहे. तर स्वार्थ काय होता? स्वार्थ हा होता इथे प्रॉपर असे मार्गदर्शन नाही आहे आणि स्वतःचा सुद्धा प्रवास आहे. सामाजिक दायित्व तर मी बोलू शकत नाही, कारण ती बोलण्याची गोष्ट नाही आहे, ती करावी लागतं. स्वार्थ प्लस परमार्थ हा उद्देश आहे. आणि ही शिकवण आहे का नैतिकदृष्ट्या खोटं बोलून व्यावसायिक आत्महत्या कधीही करणार नाही. प्रोफेशन आहे आपलं, आवड आहे, जिद्द आहे. शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत समजलं पाहिजे. विद्यार्थी जबाबदारी आहे. 100च्या गर्दीतही आपला विद्यार्थी जर हल्ला किंवा त्याच्यामध्ये कमी उणिवा असेल म्हणून त्यासाठी मोफत समुपदेशन करतो. आता हे तुम्हाला मी तू म्हणायचं नव्हतंच, कारण रोज उच्चारात आहे. रोज आपण म्हणतो असं, रोज म्हणतो मी. तो शिक्षक खरा असतो जो विद्यार्थ्यांना शिकवतो, मी तूपणा गळूनी पडू दे, वृत्ती अदंबी राहू दे, परी सर्व कर्तृत्वानिशी ध्येयाकडे दृष्टी असू दे. मी काय म्हणालो? समजणार नाही विदर्भाची भाषा, अडचण येईल, बॅरियर ठेवले ना तुम्ही. अरे मी पण आहे की विदर्भाचा, पण मला आवडलं, शिकावं असं वाटलं, ग्रहण केलं, जपलं मनात. काय होतं?
मी तूपणा गळूनी पडू दे, वृत्ती अदंबी राहू दे, परी सर्व कर्तृत्वानिशी ध्येयाकडे दृष्टी असू दे, असा शिकवणारा खरा शिक्षक. विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक संकल्पना दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा शिक्षक. चांगले शिक्षक नाही आहेत का? आहे, खूप चांगले शिक्षक आहेत. पुण्यामध्ये तुम्ही जाल ना, बहुतांश शिक्षक हे विदर्भाचे आहे. गर्वाने सांगा. त्यांना का बरं नाही वाटत? कारण त्यांना असं विचारलं, त्यांना म्हणतात इथे तसा क्राऊड नाही आहे समजणारा. का? तर बॅरियर लागले. 500 रुपये महिना, 400 रुपये महिना, GSच्या नावाखाली 5 वर्ष शिकतात विद्यार्थी. कशासाठी क्लास लावले? मी तर पहिले सांगितलं ना, इथल्या विद्यार्थ्यांना माहीतसुद्धा नाही का BCom का घेतलं, BA का घेतलं, BSc का करतोय, BSc बायोटेक का करताय. आता एका विद्यार्थिनीला विचारलं की कशासाठी घेतलं बायोटेक. तिने म्हटलं सर मला BSc बायोटेक करायचं नव्हतं, पण मॅडमनी सांगितलं म्हणे, म्हटलं टीचरनी सांगितलं म्हणे की तुला DMLT करायचं आहे तर बायोटेक BSc तर करावंच लागेल. आता किती मोठी शोकांतिका आहे की DMLT केल्यावरच करता येतं का? BSc केल्यावरतीच DMLT करावं लागतं का? DMLT डिप्लोमा आहे ना. त्याच्यावरती वेगळे लेक्चर बनवू मित्रांनो. तुम्हाला वय, वेळ आणि पैसा याचं गणित सांगेल, पटलं तर घ्या, है ना. पण मी माझ्या जी भाषा आहे, जी विदर्भ वराडी भाषा आहे, त्याचा अभिमान आहे, पण त्याची नीतिमूल्यसुद्धा आहे. संत गाडगे बाबांची कोणती भाषा होती? वराडी भाषा होती. डॉक्टर विठ्ठल वाघ यांची कोणती भाषा होती? वराडी भाषा होती. डॉक्टर रावसाहेब काळेको यांची कोणती भाषा होती? वराडी भाषा होती. संत तुकडोजी महाराज ग्रामगीता लिहिली त्यांनी, ग्रामगीता. अरे तुम्ही आम्हाला माहीत आहे का? डॉक्टर म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानमध्ये गेले विश्व बंधुत्वाचा प्रचार करण्यासाठी. अभिमान आहे, अंगावरती काटा येतो. भाषा विदर्भीन भाषा, वराडी भाषा, मराठी भाषा, अभिमान आहे. अरे आपण शिवबा, ज्योतिबा, सावित्रींची लेकरं, जिजाऊंचा आशीर्वाद आपल्याला. आपण सर्व समावेशक भूमिका घ्यायला पाहिजे. अखंडत्वाची भाषा करायला पाहिजे आपण. लगेच ओ मॅडम खूप हुशार आहेत वाटते तुम्ही, पटत असेल तर बघा, नाही तर जा. अरे समाज माध्यम आलीत की सोशोलॉजी नावाचा सब्जेक्ट असतो, आहे ना. ती गोष्ट मी तुम्हाला मधातच सोडून दिली. एक म्हणजे भरत आंधळे सर, ज्यांनी प्रवास केला. सॉरी का आज मी बरंचसं उद्विग्न होऊन बोलतो आहे. काही नाही सर, मला जे मनात आलं, मला जी खंत वाटत आहे इतक्या दिवसापासून ती बोलतो आहे तुमच्याशी. 2 भरत, एक म्हणजे भरत आंधळे ज्यांच्याबद्दल मी बोललो, आणि दुसरे म्हणजे भारत गणेश पुरे सर MPSCचा अभ्यास करत होते, स्पर्धा परीक्षेचा. नाही जमलं, गेले सोडून, आनंदाने गेले आणि कॉमेडी करायला लागले, फेमस झाले. चला हवा येऊ द्या. भारत गणेशपुरे सरांनी नाव उंचावलं. अमरावतीचे आहेत ते, पण तुम्हाला माहीत नसेल अशा भरपूरशा गोष्टी, कारण त्यांना बोलता बोलता सांगितलं जे महत्त्वाचं होतं ते तुम्ही ऐकलंच नाही कधी. भारत आंधळे सरांनी सांगितलं ते पण नसेल ऐकलं. फक्त कोणीच तरी सांगितलं की हाम्याडोम्या चाललं, फक्त तेवढंच. अरे किती अटेम्प्ट असतात ते माहीत नाही. ज्या शिक्षकांनी क्लासचा असा चार्टबोर्ड लावला, सकाळी 8 ते 9 मराठी, 9 ते 10 इंग्लिश, 10 ते 11 इतिहास, 12 ते 1 भूगोल, आणि त्यात 45 मिनटं टाईमपास. मग हे क्लास 5-5 वर्ष नाही चालणार? विचारायचं ना मित्रांनो, विचारा ना की परफेक्ट सब्जेक्ट कुठला असू द्या. त्या भारत गणेशपुरे सरांना विचारा. अरे हो, शिक्षण हसत खेळत करावं, पण शिक्षणाचाच हसा करून टाकायचा, हे काय योग्य आहे? कुठला शिक्षणाला न्याय देतोय का आपण?
आणि ते समाजसुधारक जे आपण वाचलीत, म्हणजे आपण आयडियलच, आपली आदर्श बदलवलीत. आणि पालकसुद्धा मोठ्या खुशीने म्हणत आहे की या शिक्षकाकडे पाठवू दे. पालकांनो, माझी नम्र विनंती आहे तुम्हाला, तुम्हाला हे नाही सांगितलं का हो कोणी, का तुम्ही जर एखादा घरी येत असताना तुम्ही जर घरासमोर तुमच्या शेजारच्या, विदर्भामध्ये सांगतोय बरं, बाजूच्या घरासमोर जर गाडी लावली पार्किंगला, तर तो म्हणते, बे पोट्ट्या गाडी काढ इथून. लगेच तुमच्या आईवडील धावत जाते भांडाले, माझा पोरगा काय रस्त्यावर पडला आहे का, पोट्ट्या बिट्ट्या म्हणताय त्याला. अरे जर तुम्ही जर शेजारच्याशी भांडायला जातात तर आपले पाल्य, आपल्या मुलामुलींना पोट्ट्यानं पोट्टी हे शिकवायसाठी जाता. म्हणूनच तर सांगितलं तुम्हाला मी पहिले की अडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता, बुलूजीला लेख झाला, नाव ठेवा दत्ता. रावसाहेब काळेंनी लिहिलं, हे विदर्भाचे आहे, त्यांच्या त्या वराडी भाषेवरती अभिमान आहे, त्याची गरिमा आहे, प्रेमळ आहे, जाणीव आहे. विदर्भातील लोक अतिशय प्रेमळ, चांगले आणि मनातून शुद्ध आहे. पण तेवढंच अधंबी म्हणजे मी तूपणा पाळणारे आहे ना. ते मी तूपणा जो गळायला शिकवतो तो खरा शिक्षक. विद्यार्थ्यांना या सगळ्या संभ्रमातून बाजूला काढतो, मान अपमानाची भावना दूर ठेवतो. कारण जर वयाच्या 25पर्यंत मान अपमानाची भावना आली ना तर पुढचं शिक्षण फार खडतर होतं मित्रांनो. कारण तुमच्या वयाच्या काही टप्प्यापर्यंत घेतलेले अनुभव तुम्हाला आयुष्यभर लढा देण्यासाठी मदत करतात. आणि ते प्रमाण शिक्षणाच्या, शुद्ध शिक्षणाच्या माध्यमातून पाझरले पाहिजे आपल्यामध्ये, आपल्या अंतःकरणात गेले पाहिजे. आपले आदर्श हे जिवंत असले पाहिजे, ज्यांना बघून आपले मुलं घडली पाहिजेत. असं नाही की पोट्ट्यानं पोट्टी आहे ना. मग अशा त्या भाषेचा कोणीच वापर नाही केला, बरोबर आहे ना. अशा अनेक गोष्टी आहेत. मी परत एकदा सांगतो, मी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक वृंदांना, विदर्भातील शिक्षक वृंदांना क्षमा मागतो. पण कोणीच बोलणार नाही तर कसं जमणार. कारण गावभर फिरून येत आहे. आम्ही पण आहे ना वर्धेत, खारीचा वाटा उचलतोय, खारीचा वाटा. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना सुरुवातीला आजपर्यंत एका सेमिनारमधून कळलं की असाच अचानक सेमिनार द्यायसाठी आलेलो तर त्यातून 8 विद्यार्थी आले. 2 विद्यार्थी तर असे आले की फिरत आले पोलीस भरती करायचं आहे म्हणून. मी म्हटलं पोलीस भरती तर नाही आहे, पण एक प्रयत्न करूया बा म्हटलं. ग्रॅज्युएशन झालेलं होतं. ठीक आहे सर म्हणे, आम्ही पण करतो. ही प्रवास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात 40 मार्क आले. 2 मार्कांनी राहून गेलं. एका मुलीला पॉईंट म्हणजे 4 लोक होती अशी 8 मधली. 400ची संख्या नाही, 8 मधून 4. माझ्या मागे विचारायचं त्या विद्यार्थ्यांना, यायचं विचारायचं. आणि एक्साईज PSIमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स होते मुलीला. 64, 56 की 57चा कट ऑफ होता. मग सांगा मला, पोलीस भरतीसाठी फिरत आलेले आता राज्यसेवा देत आहे, यावर्षी राज्यसेवा देत आहे ते विद्यार्थी. राग नाही, लोभ नाही. अरे मूल्य शिकवली त्यांना. मलाच खूप येतं का? नाही. मी चांगला शिक्षक आहे का? नाही. मलाच सगळं ज्ञान आहे का? नाही. पण जितकंही येतं ते प्रामाणिकपणे आणि ज्या अनुभवाच्या चाळणीतून गाळून जितकं निकसत्व शुद्ध देता येतं ना, तो देण्याचा प्रयत्न केला. माझ्या विद्यार्थ्यांशी मी सर आणि मॅडम असं म्हणून बोलतो. का तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची सुरुवात करावी. त्यांना मनात न्यूनगंड नसावा. कधी नावानेही बोलवलं असेल, पण पुस्तकं का वाचावीत, तर ती पुस्तकं वाचल्यामुळे आत्मविश्वास आला पाहिजे, आहे ना. नाहीतर बस काय केलं, आमच्या विद्यार्थ्यांना विचारायचं काय केलं, MCOM झालं सर. MCOM झालं,
बरं, काय असतं एम.कॉम? काही नाही सर, आता बँकिंगमध्ये जाण्यासाठी, अकाउंटमध्ये जाण्यासाठी करावं लागणारं आहे ना. बँकिंगमध्ये जाण्यासाठी, अकाउंटमध्ये जाण्यासाठी एम.कॉम केलं है ना. काय हे, आम्हाला हे सुद्धा नाही. म्हणजे काय, आम्ही या कागदामुळे पात्र झालो. आजच ऐकलं मी, म्हणजे असं लिहिलेलं होतं की मार्कशीट ही पंतप्रधानांनी म्हटलं, मार्कशीट काहीतरी सर्वस्व नसतं अशी कुठली तरी न्यूज कोणत्या तरी विद्यार्थ्यांना सांगताना, संबोधताना ऐकली. म्हणजे काय, विद्यार्थी आमच्याकडला विद्यार्थी फक्त काय आहे, पात्र आहे, पात्र. कागदानी पात्र झाला तो, पण सक्षम नाही सर. इंजिनिअरिंगची डिग्री सर्टिफिकेट आहे, पण काम करता नाही येत. पात्र आहे, सक्षम नाही. अरे माहीत आहे तुम्हाला, UPSC MPSC माणूस घडवतं, माणूस घडवायची ताकद आहे आणि माणुसकीची जात निर्माण करून देण्याची ताकद आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, अशा गाथा आजपर्यंत गायब होत्या, त्या आपण ऐकल्या नाही त्या गाथा. कारण आपलं लक्ष दुसरीकडे असतं. ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. ते शिक्षकही निर्माण झाले पाहिजे, जे खऱ्या अर्थानं न सांगता न डगमगता हे काम अविरत केलं पाहिजे. अरे दशाच तितकी भयानक आहे. न्यूज चॅनल टी व्हीवरती चालू आहे म्हणून भडीमार चालला आहे. खदखद आहे ती की महाराष्ट्रभर हसा पिकला आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, आपण जर हे चकाकणारं पाहून येत असाल ना, याच्यामध्ये चकाकणारं बघून जर येत असाल तर पहिले खदखद नाही होत, पहिले फसगत होते. इथपर्यंत फसतो आणि मग नाही का फसलो बा, अरे इतके दिवस 4-5 वर्ष झाले फिरत आहे आपण या जाळ्यामध्ये. मग खदखद होते आणि मग कोणी विचारलं, मग आपण कावरा बावरा होऊन उत्तर देतो, हे MPSC खूप कठीण आहे, हे राज्यसेवा निघत नाही, UPSCला 5 वर्ष लागतात, खूप अभ्यास करायला लागते, 10-10, 9-9 तास. मग आत्ता जी मॉडेल होती, फायनलिस्ट होती, तिने 2016ला फायनलिस्ट राहिलेली, तिने 2 वर्ष टार्गेट पकडलं. आता तिचा UPSCचा रिझल्ट आला. मग ती कोण होती? ती तुमच्या आमच्यासारखीच विद्यार्थिनी होती ना. मग तिने नाही विचार केला, अरे तिने प्रमाण पकडलं, तिने शुद्ध तुम्हाला जी गोष्ट करायची आहे तशी संगत करायला पाहिजे, तसे गुरु आणि मार्गदर्शक पकडायला पाहिजे. म्हणूनच तर सांगितलं, विषय आहे करोनाचा, समताय कंगनावरती, कच आहे, पण फरक कोणाला करता येतोय का? अरे देशामध्ये न्यायव्यवस्था आहे, पोलीस आहे, ते त्यांचं काम करतील ना, आपण आपलं काम करूयात ना. तिथे कशाला ढवळाढवळ करायची? तीच गोष्ट इथे लागू पडते. माहीत नाही काहीच. आणि तुम्ही खरंच मला विचारा की तुम्ही असं, मला त्या एका विद्यार्थ्यांनी दाखवली ही गोष्ट. म्हणजे विद्यार्थी आला, सर म्हणे असं नॅशनल एम्बलम आहे, सिम्बल आहे, ते काढता येतं का सर असं ॲडव्हर्टाईजवरती? म्हटलं नाही, चुकीचं आहे ना. त्याच्यानंतर दिवसाचे जर तुम्ही इतके सकाळपासून 8 तास सर जर तुम्ही 1-1 तासाचे क्लास लावत आहे, मग तुम्हाला सवयच होणारच आहे अशी. अरे त्याच्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांना या वयात चरित्र ऐकवा, हे कठीण आहे. पण खऱ्या अर्थानं आज समाज प्रबोधनाची गरज आहे ना. मी आता तुम्ही म्हणाल मी करतो का? माझा तर एकच नियम आहे, स्वार्थ प्लस परमार्थ इक्वल टू यश. हेच करायचं आहे. आणि नैतिकदृष्ट्या खोटं बोलून व्यावसायिक आत्महत्या करणार नाही. प्रोफेशन आहे, आवड आहे. कशाला बोलायचं खोटं? खरं बोलून तो हिमालयात अभ्यास करायला जाऊ दे, दुसरीकडे लावू दे. आजपर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना कधीच खोटं न बोलता सरळ सरळ सांगितलं, हा असा प्रवास आहे, असा करावा लागतो. या अर्थाने खरे विद्यार्थी टिकून आहेत. ध्येय होतं, पहिले निर्माण करायचं,
आणि नंतर मग गाजवायचं. असो, ते कधीच नव्हतं यायला पाहिजे. पण ही लोक मला खऱ्या अर्थाने सांगा, आहे ना, डॉक्टर विठ्ठल वाघ, शेळके, धग नावाची कादंबरी ऐकली असेल, धग, रावसाहेब काळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, आणि एक नाव तर मी तुम्हाला सांगितलं, भीमराव पांचाळ. अरे मराठी आहे, अमरावतीचे आहेत, उर्दूमध्ये मराठी, हिंदी मराठी गझल करतात. तुम्ही कधीच नाही ऐकले यांच्याबद्दल? ऐका की त्यांना, आहे ना. त्यांनी एक गाणं आणलं होतं, म्हणजे त्यांनी फोड केली, अशी एक चित्र मांडण्याचा प्रयत्न केलं. गरिबाच्या लग्नाला मुलगी गोरी काय न काळी काय. तसंच त्यांनी सुद्धा एक म्हटलं, हे मी म्हणजे किती लोक जातात असे. मी जेव्हापासनं पुण्यात होतो तेव्हा पुण्यात जितके पण विचार प्रगल्भ करणारे कार्यक्रम असायचे ते आवर्जून ऐकायचो, है ना. त्यानंतर वर्धेत पण असे बजाज लायब्ररी म्हणून आहे, तिथे पण असे लोक येत राहतात, विचार मालिका चालवतात. विद्यार्थी फार कमी राहतात, विद्यार्थी राहतच नाही. पत्रकार चर्चा होती, फार कमी विद्यार्थी. कुठे आहे तो युवा? युवा कुठेतरी अशी आपली खदखद 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 अन गदगद 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 करून घेत आहे ना. मग फसा 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 फद पद होते आणि मग बद 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 पडतो, मग बद 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 पडतो. असं करायचं नसतं. पण काय व्यंगात्मक आहे, शैली आहे, भाषा आहे, गरिमा आहे माझ्या विदर्भी मराठी भाषेचा. अरे इतकं राग का आला, इतकं उद्विग्न का झालो? कारण तुम्ही जे महान लोक आहेत, अल्बर्ट आईन्स्टाईनला तुम्ही अर्बन म्हणता, आणि कुणी म्हटलं अरे अल्बर्ट आईन्स्टाईन आहे ते, नाही अपभ्रंश केला शब्दाचा, लक्षात राहावा म्हणून. अरे त्यांना लक्षात ठेवण्यासाठी अपभ्रंश करावा लागतो? त्यांचं कार्यच इतकं महान आहे की ते कार्य वाचायला त्यांना, विद्यार्थ्यांना अपभ्रंश करायची गरज काय? स्टीफन हॉकिन्स, जे त्यांना पण असे त्यांच्या अपंगत्वाचा आणि त्यांना लक्षात ठेवणं त्यासाठी त्याचं अपंगत्व महत्त्वाचं आहे का? अरे त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे ना. मनमोहन सिंग म्हणतो, आपण धूळ आहे ना, आपण धूळ, अर्थतज्ञ होते, काही असो ते तुमचे, काही असो, पण त्यांनी जे कार्य केलं ते बघा ना. बाकी काय बघता तुम्ही? कोणाची इथे एका घरात एकमेकांचे विचार पटत नाही, ते इतक्या याच्यात मतभेद असावे ना. इतक्या महान महान लोकांना भारताला तुम्ही भारत्या म्हणता. कुठे आहे राष्ट्रभक्ती, कुठे आहे देशभक्ती? समाज माध्यमाचं लक्ष आपल्याकडं खेचावं, विद्यार्थी वर्गाचा विरंगुळा करावा, आणि त्या माध्यमातून तुम्ही खुशाल गंमत म्हणून पाहत असाल, पण तुम्हाला हे माहीत आहे की त्या माध्यमावरती टाकल्यानंतर पैसा मिळतो, लाईक आणि शेअर गेलं लागतं, ॲड लागतात. मग काय करायचं आहे? तुमचा कुठला विचार आहे? तुमच्यापर्यंत काय आलं पाहिजे याच्याशी काय देणं घेणं आहे? यूट्यूब अँकर म्हणजे जे आत्ताचे तुम्हाला माहीत आहे की जे चॅनल्स आहे आत्ता नंबर 1 चॅनल्स, त्यांच्या अँकर्सना विचारण्यात आलं एका वैचारिक कार्यक्रमात, तुम्ही देशातले जे महत्त्वाचे मुद्दे सोडून तुम्ही ते मुद्दे का दाखवतात? त्यांचं डायरेक्ट सरळ म्हणणं आहे, आम्ही जे लोकांना वाढल्यानंतर जास्त TRP वाढते, जे स्वस्त चीप आहे ते जास्त खपल्या जातं, तर मग एवढा मोठ्या प्रोग्रामवर खर्च करून ज्याला बघायलाच कोणी नसणार आहे, काय फायदा? मग विदर्भातले जे आता टॉपचे शिकवणारे आहे पुण्यामध्ये, त्यांचं मग बरोबर लागू पडत नाही का हे गणित? मग शिक्षकाची बदलती भूमिका आणि शिक्षकातून गुरुजी 4Gच्या आणि 5Gच्या जगात, आणि त्याचा झालेला मास्तर आणि मास्टरड्या, याला कारणीभूत कोण आहे? विद्यार्थी नाही आहेत, तो पालक आणि समाज आणि तो शिक्षक आहेत, आहे ना. ती भूमिका आपण बदलावायला पाहिजे.
मी परत सांगतो, माझा रोष नाही आहे. तुम्ही खुशाल शिकवा तुमच्या भाषाशैलीचा, आपल्या भाषाशैलीला, वैदर्भीय भाषाशैली किंवा वऱ्हाडी भाषेला 7 समुद्रापलीकडे जाऊ द्या, पण त्याला अश्लीलतेची किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीच्या विभत्सता, विचित्र या गोष्टीची झालर नका देऊ, कारण तिची गरिमा आहे. हो सर, विद्यार्थी मित्रांनो, तिची गरिमा आहे. मी तुम्हाला हे नावं सांगितली ना, खूप महान नावं आहे. 30 वर्षापासून विठ्ठल वाघ सर कार्य करत आहे. शोधनिबंध लिहिला. शेळके सर, धग नावाची कादंबरी, काया मातीत मातीत ती पण, तुम्हाला इतकं नावं सांगितली हो मी. मग तुम्हाला हे माहीत नाही भाषेचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्रमाण भाषा आणि दुसरी म्हणजे स्थानिक भाषा, आहे ना. आपण जी स्थानिक भाषेलाच बोलीभाषा असं म्हणतो, ही बोलीभाषा 12 कोसावर गेले तर बदलते. पण ही जी प्रमाण भाषा आहे, हीच प्रमाण भाषा आपल्याला स्पर्धा परीक्षा किंवा याच भाषेचं व्याकरण शिकायला आपण येत असतो मित्रांनो. आणि जर का तुम्ही, म्हणून मी इथे विद्यार्थ्यांना 2.5 वर्ष झाले हिंदी, मराठी आणि इंग्रजी ही वृत्तपत्रे, न्यूजपेपर आहे ना, बघा, इतके हे शब्द यासाठी सुद्धा प्रॅक्टिस करावं लागतं, आहे ना. त्यांना वाचायला सांगितली मी मुद्दामून. माझ्या अकॅडमीचं नाव इंग्लिश मंत्र आहे, मराठी प्लस इंग्लिश. काय प्रॉब्लेम आहे ना, सरळ यूज करतो म्हणून साधं सोपं नाव ठेवलं. कुठलंही मोठं नाव ठेवायचं, ज्ञानाचा पत्ता नाही असं नाही केलं मुद्दामून. सरळ जे सोपं आहे, साधं आहे तेच नाव ठेवलं. आणि कुठेही गाजावाजा न करता पहिलं पुष्प वाहिलं, दुसरं पुष्प हे पुस्तक आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. लेखकसुद्धा आहे, पण त्या कामाचा सामाजिक दायित्व म्हणून, सामाजिक दायित्वाच्या नावा सोडायचो चालला आहे. ही भाषा तुम्हाला विचारल्या जाते. जर जे आपल्या सरावात असते, जी आपल्या दैनंदिन जीवनात असते, तेच आपण पेपरमध्ये येतं, आहे ना. मग लोक विचार करा, कितीतरी तुम्ही 1000 चॅनल बघा यूट्यूबला मोटिवेशनचे. मोटिवेशन अंतःकरणातून जन्म घेते मोटिवेशनचा. 1000 जरी चॅनल बघितलं ना, ते मोटिवेशन येत नसतं, ते निर्माण करावं लागतं. आणि ते आत्मविश्वास निर्माण करून देण्याचं सामर्थ्य या बुकमध्ये आहे, पुस्तकात आहे, ते दडलेलं आहे. फक्त तो सांगणारा पाहिजे, तो मार्गदर्शक पाहिजे. इथं काय, गाढवाचं नेतृत्व आणि शियाची फौज आहे. कळलं का? हे कळायला तुम्हाला वेळ लागेल. मनी पण आहे ना तुम्हाला. गाढवाचं नेतृत्व आणि शियांचा कळप. नाही तर कुठे कुठे काय आहे, सिंहाचं नेतृत्व आहे आणि गाढवाचा कळप आहे. अशी कंडिशन आहे. शिक्षकांची तीच आणि विद्यार्थ्यांची तीच. आणि मग असा शिक्षक कद 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 आणि फद 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 आणि बद 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 पाडायला विद्यार्थ्यांना कारणीभूत ठरतो. मग याची खंत आहे. अरे जर बाहेरच्यांनी, जर हे ज्या अमराठी लोकांनी का मराठी भाषा व्यतिरिक्त लोकांनी, जर बाहेरच्या लोकांनी जर ऐकलं ना, अर्बन आईन्स्टाईन म्हणता तुम्ही, मनमोहन सिंग म्हणता, त्यांना जर समजलं ना का वऱ्हाडी भाषेत त्याचा अर्थ काय होतो, त्यांना तुम्ही अपंगत्वाचा असं करून दाखवता, त्यांना जर समजलं तर आपल्या विदर्भ भाषेचा मान वाढेल की कमी होईल? उंचावेल विदर्भ भाषेचा मान. तुम्ही पृष्ठभागाकडे भागाकडे मोबाईल करून दाखवता, उंचावेल. अरे तुमची भाषा जरी असली, मग कोणाची भाषा होती? गाडगे बाबांची भाषा नव्हती? होती ना? मग तुम्हीच सांगा. जर असं त्यांना कळलं की तुम्ही असं त्यांचा म्हणजे अपमान करत आहे किंवा तुम्ही असं बोलून त्यांना त्याचा अर्थ हा होतो, तर खरंच तुमचा मान वाढेल का 7 समुद्रापलीकडे? ती एक बाजू आहे. चकाकणारं कधी सोनं असतं असं नसतं. म्हणून आम्ही सुद्धा आलो आहे आणि आजपासून
आजपासून आपण सुद्धा येतोय. गाजलेल्या आणि नावाजलेल्या प्लॅटफॉर्मवर वर्धेमध्ये आहे ना अकॅडमी आपली. आजपासून नाही आहे, शांततेनं. म्हणजे जिंकणारे तेच नसतात का जे वाजागाजत करत जाऊन नाही का जिंकतात. जिंकणारे ते सुद्धा असतात जे शांततेनं प्रवास करतात आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. ते सुद्धा यशस्वी लोक असतात आणि तो प्रवास निवडला आहे आपण. आपल्या आदर्शाचा प्रवास निवडला आहे. महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकरांचा, आगरकरांचा आणि आज त्यागत झालेल्या नरेंद्र दाभोळकरांचा, त्यांचा आदर्श निवडला आहे आपण, है ना. म्हणून आजपासून आपण सुद्धा येतोय. थांबायचं नाही, चालायचंच, है ना. याच्यावर टिकून आजपासून आपण पाऊल टाकतोय. आणि कृपया जर तुम्ही जर विदर्भियन आणि वराडी भाषेचा अभिमान असेल तुम्हाला सुद्धा, तर त्याची गरिमा कायम ठेवून ग्रंथसंपदा निर्माण करा. वैचारिक चर्चासत्रे तयार करा विदर्भीय भाषेवरती. तेव्हा मानेल मित्रांनो, है ना. ते व्हायलाच पाहिजे. ते आपलं काम आहे, आपल्यासारख्या युवकांचं काम आहे, त्या शिक्षक घडवणाऱ्या शिक्षकांचं काम आहे आणि ते आपण करणारच. आणि यानंतर सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेचं तुम्हाला बेसिक पायाभूत माहिती आणि त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्ही इथे बॉक्स असतात ना, मराठी बोलता वाचता लिहिता येतं का, तर टिक करून देता खुशाल. प्रमाण मराठी बोलता येत नाही, मराठी म्हणजे त्यांना म्हटलं विदर्भीय भाषेची मराठी बोलायचं. प्रमाण हिंदी इंग्रजी टिक करता तुम्ही, पण येतं का आपल्याला ते तर कळायला पाहिजे ना. एक विद्यार्थी इथला विदर्भातला सेंट्रलच्या एक्झाम देतो, सेंट्रलमध्ये हिंदी पेपरचं माध्यम, पेपरमध्ये एका साईडने हिंदी आणि एका साईडने इंग्रजी लिहिलेलं असतं. अडचण येते बिचारायला. IB, रॉय, SSC, आर्मी, नेव्ही किती लोक गेले. आम्ही म्हणजे माजी सैनिकांसोबत आर्मी नेव्हीमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना एक छोटी चळवळ उभी केली. आर्मीमध्ये कसं जाता येईल. चौथी पासपासून विद्यार्थ्यांना संधी आहे, पण कुणाला माहीत आहे. आणि हे कुठे आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी हे तर सगळे 12वीपर्यंत होते. मग हे एक भाषा कुठे होती ज्याला तुम्ही चिटकून बसलात. अरे अभिमान स्वाभिमान व्यवस्थित आहे, पण घमंड आहे ना, घमंड आपण म्हणतोय तो. बघायचं असेल बघा, नाही तर आपली ओळख आहे अशी. अरे कमाल आहे हे. आणि तरी सांगतो की जर तुम्हाला कळायचं असेल, मराठी ही आपली राज्यभाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजी ही आपली इंटरनॅशनल लँग्वेज आहे. नाही तर काही लोक लगेच कमेंट करा, इतकं का बरं करतोय का. स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे सैराचार होत नाही. स्वातंत्र्याची म्हणजे काय तर आपल्या संस्काराची, आपल्या मर्यादेशी बांधिलकीसुद्धा होतं. एका सैन्याला विचारा स्वातंत्र्य म्हणजे काय, तो सांगेल तुम्हाला. तुमची पहिले माहीत आहे हक्क आधी, आपलं पोट आधी. माणूस द्या माझं माणूस द्या, या झोपडीत माझ्या. कुणाचं आहे हे. तुकडोजी महाराजांचं आहे ना. तुकडोजी महाराजांनी आणखी सांगतो तुम्हाला, हर देश में तू हर वेश में तू, हे हिंदीसुद्धा लिहिलं. अरे विदर्भाची माझ्या. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो की इतकं जर तुम्हाला असं ऐकायचं असेल तर भरत गणेशपुरे सर आहे, त्यांना ऐका, आहे ना. भरत गणेशपुरे सर आहे, त्यांना ऐका. ते बिचारे नाही जमत म्हणून ते पण करू शकले असते. शिक्षकाला बदलायची गरज नाही, त्याला त्या सदाचार त्याच गोष्टीवरती टिकून राहून लढायचं आहे. किती लोक एकत्र आलो, किती लोक लढले त्यासाठी. ती भूमिका गायब आहे. म्हणून पहिले ती भूमिका आणू, ते विद्यार्थी आपोआप तयार होतील. म्हणून तर सांगितलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मानवजातीचा अंतिम ध्येय काय असायला पाहिजे तर बौद्धिक विकास. राजकीय विज्ञान, संविधान हे पुस्तकापर्यंत मर्यादित न ठेवता आपल्या दैनंदिन जीवनात लागू होते. सुभाष वारेंचं 25 रुपयाचं पुस्तक आहे. 25 रुपयाचं पुस्तक, भाषा सुंदर, अनेक ज्ञान देणार आहे. वाचा की राव, आहे ना. बरोबर आहे.
एक पुस्तक असं म्हटलं जातं, एक पुस्तक 100 मित्रांच्या बरोबरीत असतं. तसंच सांगतो, एक शिक्षक अख्खं पुस्तकालय असतं. अख्खंच्या अख्खं पुस्तकालय असतो एक शिक्षक. म्हणून महत्त्वाचं ठरतं की आपण मित्र आणि गुरु किंवा शिक्षक कसा निवडतो. एवढं बोलून थांबतो मित्रांनो. आणि आजपासून आपण सुद्धा आलो आहे आणि ते पण वर्ध्यात आहे. वर्धेची दुसरी ओळख नाही आहे. वर्धेची ओळख इतकीच कापी, विनोबांची विचारशैली ग्रंथालय आहे, गांधीजींचा विचारधारा आहे, बजाज यांची विचारधारा, हिंदी विश्वविद्यालय आहे आणि त्यातही कार्यात वाहून घेणारी आपल्यासारखी खऱ्या अर्थानं विद्यार्थी स्पर्धा परीक्षा सुधारणा चळवळ नावानं छोटी केलेली कृती म्हणजे या माझ्या कार्यभूमीला मी वाहिलेले हे पुष्प आहे. इंग्लिश मंत्र अकॅडमी. भेटूयात. धन्यवाद. आणि क्षमा असावी जर कुणाला वाईट वाटलं असेल तर, पण उद्देश मुळीच नव्हता. समजावं ही तळमळ होती आणि अनेक दिवसापासून केलेली पायपीट होती. म्हणून माझ्या शिक्षकवृंदांना मी विनंती करतो, ठीक आहे. धन्यवाद. यापुढे आपणही सुद्धा प्रवास बघूयात शिक्षणाचा. हसत खेळत शिकूयात, पण शिक्षणाचा हसा करून नाही शिकूयात. सोप्या भाषेत शिकूया, पण खरं ज्ञान घेऊयात. धन्यवाद.